चल येते मी. कशाला नाही कशाला अगं एवढ्या उन्हात कशाला जायचंय वितळशील ना. अरे जाते मी काही नाही होत. हा काय नाही होत अगं या रसगुल्ल्याचं आहे ना गुलाबजाम होईल गुलाबजाम. अरे नको काळजी करू जाते मी नीट. खरंच जाशील नीट. हो 100%. अरे 101%. चल येते मी. थांब जरा. हे काय मेयोनीज. अगे मोमोज तोंडाचे मेयोनीज नाही सनस्क्रीन आहे सनस्क्रीन. झालं चल आता येते मी. रस प्यायला ये म्हणलं माय. गरमीमध्ये चांगलं असतं ऊस का ज्यूस. ए तू काय पितोय. गरमीमध्ये चांगलं असतं. झालं येऊ मी आता. झालं आता येऊ मी. चल थांब जरा. छत्री आता छत्री कशी पकडू. आतंकवादी. सोन्या दीदी झालं. नशीब येऊ आता. हॅलो हा मी पोहोचले. तू पोहोचलास का. पोचलो. ए तू काय करतोय इथे. काय करतोय पप्पी देत चल. ए वाव काय करताय तुम्ही. गिरे उडव चला. तुला चंद्र आवडतो ना म्हणून दोरी लावून चंद्र खेचतोय. दिसत नाही का पतंग उडवतोय. मला पण उडवायचंय. पतंग उडवायची कन्नी माहितीये का. ते खिचडी भात बनवतात ते. अगं तांदळाची कन्नी नाही कन्नी पतंगीला जो दोरा बांधतात ना त्याला कन्नी म्हणतात. एक काम कर तू फुगा उडव. नाही मला पतंगच उडवायची आहे. हे घे आधी या पतंगीला कन्नी बांधून आण. हा हे घे झालं. हे पकड रे. हे काय कन्नी. तुझ्या आत्याच्या नवऱ्याचं नाव काय. चंद्रकांत. त्या चंद्याने बांधली होती का अशी कन्नी. मग तू तरी शिकव ना मला बांधायला. चल हे बघ ही प्रेमाची पतंग आहे आणि या प्रेमाच्या पतंगीला 3 गाठींची गरज असते. पहिली गाठ विश्वासाची, दुसरी गाठ रिस्पेक्ट म्हणजे आदराची, आणि तिसरी गाठ कोणती. तिसरी गाठ या पतंग आणि मांजामधली म्हणजे आपल्या कम्युनिकेशनची. आणि या 3 गाठी जर मजबूत असतील ना तर आपल्या प्रेमाच्या पतंगीला कोणीच गुल करू शकत नाही. मला पण दे ना उडवायला. देतो आधी पप्पी देत चल. असं शांत बसून काहीही होणार नाहीये. भांडणं झाली आहे ना गप्प बसून सॉल्व्ह होणार नाहीये. डिस्कशन करूयात ना. प्रॉब्लेम्सला असं इग्नोर नको करूस. रिलेशनशिप मध्ये ना कम्युनिकेशन असलं पाहिजे कारण कम्युनिकेशन इज द की. प्रॉब्लेम्स पासून असं पळू नकोस. त्यांना सॉल्व्ह. प्रॉब्लेम सॉल्व्ह. ऐक ना आपण गोवाला जायचं का. मला बीच वर पार्टी करायची आहे. आता हा कुठला नवीन छंद आणलाय. अरे छंद नाही ती माझ्या कॉलेज मधली स्वीटी नाही का. मी तिची स्टोरी बघितली. खूप मज्जा असते तिथे. कोण ती स्वीटी. अगं तिचं फक्त नाव स्वीटी आहे खरं तर आंबट शौकीन आहे ती. म्हणजे अगं म्हणजे तिला असले छंद आहेत. पोरांचा छंद, पार्ट्यांचा छंद, टॅटूचा छंद. फार तिच्या गळ्यापासून तळ्यापर्यंत सगळीकडे टॅटू आहेत. काय तळ्यापासून म्हणजे तळ पायापर्यंत टॅटू आहेत तिच्या. फालतूचे छंद कुठले. काय सारखं छंद 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 लावलायस. अगं ते बोलायला मस्त वाटते ना. शब्द लय भारी आहे. छंद, स्वच्छंद, फुलछंद, सफरछंद. मावशीची गाणी. सफरचंद असतं ते मंद. हा तेच ते. पण तू नादी नको लागू तिच्या कमरेवरचा टॅटू बघितला का काय लिहिलंय ते. काय लिहिलंय. पते मी तुला रोनेला कुला दिला मोळे. म्हणजे मला पिरतीच्या झुल्यात झुलवा असं लिहिलंय तिने लॅटिन भाषेत. छी. पण तुला कसं कळलं तिच्या कमरेवर टॅटू आहे. अगं फक्त मलाच नाही अख्ख्या गावाला माहितीये. आणि कपडे तरी कुठे घालते ती. फक्त रुमाल लावून फिरत असते. ठीक आहे. हा आणि अशा लोकांच्या स्टोऱ्या बघून नवीन छंद नसतात लावून घ्यायचे. लोक कॅमेरा समोर फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतात. त्याच्या वाईट गोष्टी नाही दाखवत. बरोबर आहे.
आज म्हटलीस बीचवर पार्टीला जायचंय, उद्या म्हणशील पेक भर माझा, नंतर म्हणशील चिलीम बनवून दे मला. हे असले फालतूचे छंद पुरवायला बसलोय का मी? अरे नाही बाबा. हा ठीक आहे. आणि त्यापेक्षा आपण कुठेतरी चांगलं फिरायला जाऊ. हा जाऊयात. पण तुला नाही आहे ना कुठला छंद? मला तर फक्त एकच छंद आहे. काय? पप्पी देत चल.